किती होता माहिती आहे? 729, 729 इयर्स. महाराज जेव्हा अक्कलकोटला आले, महाराजांचं वय 707 होतं. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला कधी आले? 1856च्या ललित पंचमीला, नवरात्रीच्या 5व्या माळीला. जे खंडोबा मंदिर आहे तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर एक थोरली वेस कमान होती. महाराज तिथे प्रगटले आणि त्याच्यानंतर 3 दिवस 3 रात्र काही न खाता पिता त्यांचं वास्तव्य खंडोबा मंदिरमध्ये. म्हणून अक्कलकोटला एक प्रथा आहे, सर्वप्रथम तुम्ही खंडोबाचं दर्शन घ्या आणि बाकी इतरत्र दर्शन करा. आता स्वामी समर्थ महाराजांनी जन्म घेतला का? नाही, त्यांचं प्रगटीकरण झालं. महाराज प्रगटले कुठे? छेलेखेडेग्राम. छेलेखेडेग्राम कुठे? तर पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर. पानिपत आपण ऐकून ना, पानिपत पासून पुढे गेल्यावर हस्तिनापूर पासून 18 किलोमीटरच्या अंतरावर कर्नाळ नावाचा जिल्हा लागतो. कर्नाची ती जन्मभूमी आहे. कर्नाळ जिल्ह्यात बेगमपूर नावचं गाव, आणि बेगमपूर गावची जिथे हद्द संपते त्या जागेला तिकडचे लोक छल्ली म्हणतात. आपण आपल्या आरतीमध्ये छेलेखेडेग्राम म्हणतो, तर ते ऍक्च्युली गाव नसून 2 गावातली मधली जागा. आणि त्या ठिकाणी अरण्य म्हणजे डीप फॉरेस्ट 900-950 वर्षापूर्वी, आणि त्या अरण्यात एक वटवृक्षाचं झाड, बॅनियन ट्री, आणि तिथे एक गणपतीचं देवळासमोर एक लहान मुलगा, याच्या वयाचा असेल 6.5-7 वर्षाचा, तो रोज गणपतीच्या देवळासमोर एकटाच गोट्या खेळायचा, एकदा स्वतःचा खेळायचा, एकदा गणपतीचा खेळायचा, आणि रोज प्रार्थना करायचे, बघ गणपती देवा तुझा पण डाव मीच खेळतोय, थोडी दया कर, कधीतरी माझ्यावर खेळायला आहे, मी बोर होतो, नाही तर कोणाला तरी खेळायला पाठव. असं निरागस भावनेने रोज प्रार्थना करायचं आणि प्रार्थनेला काही यश मिळेना. एके दिवशी खूप राग आला गणपतीचा, तो स्वतःचं डोकं भिंतीला आपटायला लागला. जसं भिंतीला आपटायला लागला त्या क्षणी धरती दुबंगली, म्हणजे अर्थक्वेक, सौम्य भूकंप आला. आणि स्वामी समर्थ महाराज अष्टवर्षीय 8 वर्षीय बालकाच्या रूपात तिथे प्रगटले. त्याला दर्शन दिलं, त्याच्यावर मनसोक्त संध्याकाळपर्यंत गोट्या खेळल्या, जिंकलेल्या गोट्या त्याला परत दिल्या आणि सांगितले तुझ्यावर उदारी आहे. तर असं महाराजांचं प्रगटीकरण छेलेखेडेग्रामला 1149ला झालं. नंतर महाराजांनी कर्दळी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये गंधाड जंगल, तिथे 350 वर्ष तप केला. तर तप का केला? कारण महाराज योगी होते, त्यांना महायोगी व्हायचं होतं, सिद्ध होते, पण महासिद्ध व्हायचं होतं जगाच्या कल्याणासाठी. नंतर महाराज मजल दर मजल करत हैदराबादला आले. बंगाल प्रांतात अनेक वर्ष महाराजांनी ते थोडंसं पाणी देणार पूर्ण 4 धाम यात्रा केली. आणि महाराज महाराष्ट्रात 1800 शतकात आले, 18th सेंचुरी. स्वामी समर्थ महाराजांना गुरूंचे गुरु म्हटलं जातं का? शेगावचे गजानन महाराज, बिडकर महाराज, गोंदवलीकर महाराज, धनकवडीचे शंकर महाराज, साईबाबा महाराज, हे सर्वे स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य. साईबाबांनी स्वामी समर्थ महाराजांची 4 ते 5 वर्ष सेवा केली. किंवा स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला होते, जेव्हा महाराजांचं वय 711 होतं, त्यांना भेटायला शेगावचे गजानन महाराज आले, तेव्हा गजानन महाराजांचं वय 17. की माझे गुरु बना. बिडकर महाराज, गोंदवलीकर अशी मोठी गुरु शिष्य परंपरा. स्वामी समर्थ महाराजांचे 2 ब्रीद वाक्य. एक ब्रीद वाक्य म्हणजे फोटोच्या वरती खाली लिहिलेलं असतं ना, काय घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. दुसरं ब्रीद वाक्य हम गया नहीं जिंदा. हा, हम गया नहीं जिंदा म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराजांनी ज्या दिवशी देह सोडलं तो दिवस 30 एप्रिल 30 एप्रिल 1878, 1878, 5च्या सुमारास स्वामी समर्थ महाराजांनी जे अक्कलकोटला आलाय, तो वटवृक्ष ना, वटवृक्षाच्या मागे जो महाराजांचा मुखवटा आहे गाभारा, तिथे देह त्यागलं. आणि ती पूर्ण जी जागा आहे ना, त्या जागेचं ऍक्च्युअल ओनर ते ज्योतिबा पाडे. आणि समोर बघा तिथं महाराजांचा अजन्मभाव रूपात फोटो आहे, ते ज्योतिबा सभा मंडप, ती जागा त्यांची. आता बा महाराज गेल्यानंतर त्या ज्योतिबाची जागा 24 तास महाराजांच्या सेवेत राहायची. ते पण खूप मोठी सेवा करायची, आणि त्यांना तो वीर सहन होत नव्हता. त्यांनी विचार केला की महाराजच नाही, आता देहाचं काय करायचं. त्यांनी पाण्याचा पण त्याग केला. 3ऱ्या दिवशी महाराज वटवृक्षाचे त्यांच्या समोर प्रगटले आणि बोले, ज्योतिबा तू जहा मैं वहा. किंवा बिडकर महाराज म्हणून पुण्याचे खूप मोठे संत, ते नर्मदा परिक्रमा करत होते. आणि जसं त्यावेळी 146 वर्षापूर्वी म्हणजे 146 इयर्स बॅक त्यांनी चुकून एक वर्तमानपत्र पाहिलं आणि त्याच्यात ती बातमी पाहिली की अक्कलकोटचे स्वामी समर्थ निजानंदी निमग्न झाले, म्हणजे समाधी घेतली. आता त्यांचा कॉन्फिडन्सच गेला की एवढी मोठी परिक्रमा 3200 किलोमीटरची महाराजच नाही तर मी कसं पूर्ण करणार, असा विचार केला. तर महाराज तिकडे नर्मदा परिक्रमाचे तर प्रगट झाले आणि त्यांना बोले, बिडकर हम गया नहीं जिंदा है. पण स्वामी समर्थ महाराज
आणि देह सोडल्यानंतर पण जो 12 दिवस अक्कलकोट पासून 175 किलोमीटरच्या घेऱ्यामध्ये वावरत होते. म्हणून हम गयाने जिंदे दुसरं ब्रीद वाक्य खूप महत्वाचं. स्वामी समर्थ महाराजांची हाईट होते 7 फूट 2 इंच, दोघंही आहेत गुडघ्याच्या खाली, म्हणून त्यांना अजानुभव म्हणायचे. महाराजांची नजर भेदक, राग आला तर समोरच्या व्यक्तीला भस्मित करतील, हसू आलं तर एवढं हसू